हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मराठी लेक्चर. स्टुडंट्स, दिवाळी हा सण सर्वांनीच आनंदात साजरा केला असेलच. दिवाळीची सुट्टी संपून पुन्हा एकदा आपले ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 मोठी आई ह्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मोठी आई या पाठाच्या लेखिका आहेत मालतीबाई दांडेकर. मोठी आई ह्या पाठाचा पहिला भाग आज आपण अभ्यासणार आहोत. मोठी आई या पाठामध्ये लेखिका मालतीबाई दांडेकर यांनी मोठी आई म्हणजे काय, त्याचबरोबर मोठी आई म्हणजे कोण आणि ती मोठी आई आपल्याला कशाप्रकारे मदत करते याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. मालतीबाई दांडेकर यांनी मोठी आई ह्या पाठामध्ये जमिनीला आपली आई असे म्हटलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला जन्म देते आणि जन्म दिल्यानंतर आपल्याला हवी नको असणारी जी प्रत्येक गोष्ट असते ती प्रत्येक गोष्ट आपल्याला देण्याचं काम करत असते. मोठी आई ह्या पाठामध्ये मालतीबाई दांडेकर यांनी ही जमीन कशाप्रकारे आपल्याला पाहिजे असणारे प्रत्येक गोष्ट देते, त्याचप्रमाणे ती आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पुरवते याबद्दलचे सुंदर शब्दात वर्णन केलेले आहे. सर्वात प्रथम आपण आज जो पहिला भाग पाहणार आहोत त्याचे वाचन करून घेऊयात. आपली आई आपल्यावर किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते. किती छान असते आपली आई. या आईहून एक मोठी आई आहे, ती देखील किती छान आहे. तिने आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केली आहे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिली आहे. हे जेवणाचे ताट पहा, यातला प्रत्येक जिन्नस मोठी आई होती म्हणून मिळाला आहे. तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारे लाकूड, दगडसुद्धा त्या आईने दिले. कोण बरे अशी ही मोठी आई? तिचे नाव भूमी, जमीन. जमिनीत काय आहे? माती. हीच का ती आई? तुम्ही म्हणाल, खरेच ते. मातीच आहे जमिनीत. पण मातीला तुम्ही कमी समजू नका. माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने दिला, म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला. गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात, गहू, तांदूळ व जोंधळे कुठे तयार होतात? शेतातच ना. पाटी पेन्सिलचे मऊ दगडही जमिनीतच सापडतात. चहाची साखर घ्या, ती ऊसापासून करतात. पण ऊस उगवतो कुठे? जमिनीत. रॉकेल कुठे सापडते? जमिनीतल्या खाणीत. केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी फळे जमिनीमुळे मिळतात. जमीन नसती तर यातला एकही जिन्नस मिळाला नसता. साऱ्या भाज्या, जगातली सारी फुले, औषधांची सगळी झाडे जमिनीतूनच जीव धरून वाढतात. आहे ना आपली मोठी आई? तर अशा प्रकारे लेखिका मालतीबाई दांडेकर यांनी मोठी आई ह्या पाठामध्ये जमीन आपल्याला कशाप्रकारे कोणकोणत्या गोष्टी पुरवते, त्याचप्रमाणे जमिनीतून आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळतात, कोणकोणत्या गोष्टी मिळतात याबद्दलचे सुंदर वर्णन केलेले आहे. आणि म्हणूनच ह्या जमिनीचे वर्णन लेखिकेने आईशी केलेले आहे. आणि म्हणूनच सुरुवातीला लेखिका काय म्हणतात की ज्याप्रमाणे आपली आई आपल्यावर माया करते, माया करणे म्हणजे प्रेम करणे. आपल्याला जन्म दिलेली जी आई असते ती आपल्यावर काय करत असते? खूप प्रेम करत असते. आणि त्याचबरोबर ती आपल्याला काय करत असते? खाऊ पिऊ घालत असते. खाऊ पिऊ घालणे म्हणजेच आपल्याला जी हवी असणारी गोष्ट असते ती गोष्ट किंवा वस्तू आपल्याला देत असते. पोटाशी घेते, गोष्टी सांगते. त्याचप्रमाणे आपली आई आपल्याला काय करत असते? गोष्टी सांगण्याचं देखील काम करत असते. आणि म्हणूनच ती आई आपल्याला कशी वाटत असते? खूप छान वाटत असते. आणि म्हणूनच लेखिका काय म्हणतात की आपली जी जन्म दिलेली आई असते त्या आईहून एक दुसरी मोठी आई आहे आणि ती म्हणजे कोण? जमीन. आणि म्हणून लेखिका म्हणतात की ती देखील किती छान आहे, तिने आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केलेली आहे. लेखिका म्हणतात की आपल्या आईहून जी मोठी आई आहे ती आई कशी आहे? खूप छान आहे, कारण तिने आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केलेली आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या घराच्या बाहेर
असणारी जी प्रत्येक गोष्ट आहे ती प्रत्येक गोष्ट कोणी तयार केलेली आहे तर आपल्या मोठ्या आईने तयार केलेली आहे. त्याचबरोबर लेखिका म्हणतात की कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिली आहे. लेखिका म्हणतात की आपल्या आजूबाजूला असणारी जी प्रत्येक गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला मोठ्या आईकडूनच मिळालेली आहे. आणि त्यामुळे लेखिका एक एक्झाम्पल देतात की लेखिका काय म्हणतात, हे जेवणाचे ताट पहा, यातला प्रत्येक जिन्नस मोठी आई होती म्हणून मिळाला आहे. लेखिका काय म्हणतात की जेव्हा आपण जेवायला बसतो ते जेवायला बसल्यानंतर आपलं जे जेवणाचं ताट असतं त्या ताटामध्ये असणारा जो प्रत्येक पदार्थ आहे, प्रत्येक जी वस्तू आहे ती कशामुळे तयार झालेली आहे तर मोठी आई होती म्हणून तयार झालेली आहे. जिन्नस म्हणजे वस्तू. तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारे लाकूड, दगडसुद्धा त्या आईने दिले. त्याचबरोबर लेखिका काय म्हणतात तर ही जी मोठी आई आहे त्या मोठ्या आईने आपल्याला कोणकोणत्या वस्तू दिलेल्या आहेत तर आपल्या ताटामध्ये असणारा जो प्रत्येक जिन्नस आहे, प्रत्येक वस्तू आहे, प्रत्येक पदार्थ आहे तो आपल्याला मोठ्या आईनेच दिलेला आहे. त्याचबरोबर आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर बांधण्यासाठी आवश्यक असणारं जे लाकूड आहे, त्याचबरोबर ते घर बांधण्यासाठी आवश्यक असणारा जो दगड आहे तो दगड देखील आपल्याला कोणी दिलेला आहे, मोठ्या आईनेच दिलेला आहे. आणि शेवटी लेखिका म्हणतात की कोण बरे अशी ही मोठी आई, तिचे नाव भूमी जमीन. आणि म्हणूनच लेखिका म्हणतात की अशी जी मोठी आई आहे त्या मोठ्या आईचं नाव काय आहे, भूमी किंवा जमीन. ओके, म्हणजेच ह्या पाठामध्ये मोठी आई कुणाला म्हणलेलं आहे तर भूमीला म्हणजे जमिनीला काय म्हटलेलं आहे, मोठी आई असे म्हटलेले आहे. ओके, तर ह्या पॅराग्राफमध्ये आपण काय शिकलो तर मोठी आई म्हणजे कोण तर मोठी आई म्हणजे जमीन. ओके, आणि ती जमीन आपल्याला काय काय देते तर आपल्या जेवणाच्या ताटामधला असणारा प्रत्येक पदार्थ असतो तो पदार्थ कुठून मिळतो तर जमिनीतून मिळतो. त्याचबरोबर आपण ज्या घरामध्ये राहतो ते घर बांधण्यासाठी आवश्यक असणारं लाकूड, दगड हे आपल्याला कुठून मिळतं तर जमिनीतून मिळते. आणि म्हणूनच ह्या जमिनीला लेखिका काय म्हणतात, मोठी आई असे म्हणतात. जमिनीत काय आहे, माती. हीच का ती आई, तुम्ही म्हणाल खरेच ते, मातीच आहे जमिनीत. पण मातीला तुम्ही कमी समजू नका, माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. लेखिका काय म्हणतात तर जमिनीमध्ये काय असते तर जमिनीमध्ये माती असते आणि ही माती म्हणजेच आपली कोण आहे, मोठी आई आहे. आणि लेखिका हे देखील म्हणतात की ही जी माती आहे त्या मातीला तुम्ही काय करू नका, कमी समजू नका, कारण माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. कारण आपण जे अन्न खातो ते अन्न कुठे उगवतं तर मातीमध्येच उगवतं. जर आपल्या पृथ्वीवरती मातीच नसती तर त्या जमिनीमध्ये धान्य उगवलं असतं का तर नसतं. आणि म्हणूनच ही माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत असं लेखिका म्हणतात. जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने दिला म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला. लेखिका म्हणतात की आपल्या जेवणाच्या प्लेटमध्ये, ताट म्हणजे प्लेट, त्या प्लेटमध्ये असणारा जो प्रत्येक पदार्थ आहे, प्रत्येक जी वस्तू आहे ती कोणी दिलेली आहे आपल्याला तर मोठ्या आईने दिलेली आहे. आणि म्हणजेच मोठी आई म्हणजेच कोण तर जमीन. म्हणजेच ती आपल्याला कुठून मिळालेली आहे, जमिनीतून मिळालेली आहे. ती जमिनीमध्ये तयार झालेली आहे. तर जमिनीमध्ये काय काय तयार होतं तर गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात. गहू, तांदूळ व जोंधळे कोठे तयार होतात, शेतातच ना. पाटी पेन्सिलचे मऊ दगडही जमिनीतच सापडतात. लेखिका काय म्हणतात तर जेवणाच्या ताटामध्ये असणारा जो जिन्नस असतो, जो पदार्थ असतो तो आपल्याला जमिनीतून मिळतो. जसं की गव्हाची पोळी, आपण जी चपाती खातो, जी पोळी खातो ती देखील आपल्याला कुठून मिळते तर जमिनीतूनच मिळते. म्हणजेच ते गहू कुठे उगवतात तर जमिनीत उगवतात आणि ते उगवलेले जे गहू असतात त्यापासून आपण काय करतो तर पोळी तयार करतो. त्याचबरोबर जोंधळ्याची भाकरी, जोंधळे म्हणजे ज्वारी. ओके, ज्वार. आणि ही जी जोंधळ्याची भाकरी असते ती देखील काय होते तर आपल्याला जमिनीतूनच मिळते. ती जमिनीतून कशी मिळते कारण ही जी ज्वारी असते ती कुठे उगवते जमिनीमध्ये उगवते. तांदळाचा भात, जो आपण भात खातो, जो राईस खातो तो तो देखील आपल्याला कुठे मिळतो तर जमिनीतूनच मिळतो. म्हणजेच हा जो भात असतो, हे जे तांदूळ असतं ते तांदूळ कुठे उगवतं तर जमिनीमध्येच उगवतं. पाटी पेन्सिलचे मऊ दगडही जमिनीतच सापडतात. म्हणजेच आपली जी स्लेट असते
त्या स्लेटवरती लिहिण्यासाठी जी पेन्सिल वापरतात ती पेन्सिल दगडापासून तयार करतात. आणि हा जो मऊ दगड असतो हा मऊ दगड देखील जमिनीतच सापडतो. चहाची साखर घ्या ती ऊसापासून करतात, पण ऊस उगवतो कुठे? जमिनीत. त्याचबरोबर लेखिका काय म्हणतात की आपण जे सकाळी सकाळी चहा पितो तो चहा तयार करण्यासाठी जी साखर लागते ती साखर कशापासून तयार करतात? तर ऊसापासून तयार करतात. परंतु हा जो ऊस असतो हा ऊस कुठे उगवतो? तर तो ऊस जमिनीतच उगवतो. म्हणजेच आपल्याला चहा देखील कुठून मिळते? जमिनीतूनच मिळते असं म्हणावं लागेल. रॉकेल कुठे सापडते? जमिनीतल्या खाणीत. म्हणजेच चहा करण्यासाठी जो आपण स्टोव वापरतो त्या स्टोवमध्ये जे रॉकेल लागतं ते रॉकेल आपल्याला कुठे सापडतं? जमिनीच्या खाणीमध्ये सापडतं. खाण म्हणजे माइन. केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी फळे जमिनीमुळे मिळतात. त्याचबरोबर जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी फळे असतात त्या फळांची झाडे देखील उगवतात. जमीन नसती तर यातला एकही जिन्नस मिळाला नसता. आणि म्हणूनच लेखिका काय म्हणतात? तर ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू आपल्याला कुणामुळे मिळतात? जमिनीमुळे मिळतात. आणि जमीनच नसती तर ह्या कोणत्याही वस्तू आपल्याला मिळाल्या नसत्या. साऱ्या भाज्या, जगातली सारी फुले, औषधांची सगळी झाडे जमिनीतूनच जीव धरून वाढतात. आहेत ना आपली मोठी आई. आणि म्हणूनच लेखिका काय म्हणते? तर आपल्या आहारामध्ये असणाऱ्या, जेवणामध्ये असणाऱ्या ज्या साऱ्या भाज्या असतात, त्याचबरोबर जगामध्ये असणारी जी सर्व फुले आहेत, त्याचबरोबर जी औषधाची झाडे आहेत, म्हणजेच जे असे प्लांट्स ज्याच्यापासून काय होतं? तर औषध तयार होतं. अशी जी झाडं आहेत तीच झाडं देखील कुठे मिळतात? तर जमिनीमध्येच तयार होतात. आणि म्हणूनच ह्या जमिनीला लेखिका काय म्हणतात? मोठी आई असे म्हणतात. आता आपण जो पाठाचा भाग पाहिला त्या भागातील शब्दार्थ बघणार आहोत. शब्दार्थ: आई म्हणजे माता, जननी. माया म्हणजे प्रेम. जिन्नस म्हणजे वस्तू. भूमी म्हणजे जमीन. जोंधळा म्हणजे ज्वारी. ओके. तर अशा प्रकारे आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 मोठी आई ह्या पाठाचा पहिला भाग पाहिलेला आहे. या पाठाचा दुसरा भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.